तर नमस्कार मित्रांनो, आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता आम्ही जातो चिपळूणला आमच्या भावाला भेटायला। तर तुम्ही म्हणाल भावाला भेटायचं त्यात एवढं काय नवीन आहे? तर नवीन म्हणजे आमचा भाऊ जाणार आहे अमेरिकेला, तो पण 2 वर्षासाठी, त्याच्या पुढील शिक्षणासाठी। तर आता 2 वर्ष आमची काय भेट होणार नाही, म्हणून त्याला आम्ही खास भेटायला जातोय रत्नागिरीमधून चिपळूणला। तर आता साई, श्रद्धा आणि मी निघालोय घरातून, आणि वरती गेल्यावरती आमचे 2 मेंबर अजून ऍड होणार आहेत आमच्यात, म्हणजे आमचेच भाऊ आहेत ते। आता ते आले की त्यांची ओळख करून देईनच मी। तर हे बघा, आम्ही आता आलोय मामाकडे। भाऊ म्हणजे माझ्या मामाचेच मुलगे आहेत, त्यांनाच आम्ही आता घेऊन जातोय। सुयश, सिद्धेश कुठे आहे? काय मामी? मामा हात दाखव। चला चला, सिद्धेश पण आता निघालाय, निघूया आपण। चले मामा, येतो रात्री। हा, जरा ब्रायनाला पण भेटून जाऊया आपण। बघा इथे बसले। ब्रायनाशी जास्त मस्करी नको, जबडा बघा तिचा। एकदाच काम करून टाकेल तमाम। तर आता सिद्धू, सुयश पण आलेत, आणि आता ओळख करून द्यायची म्हणजे तुम्हाला आता समजलं असेल कोण आहेत ते। आणि आता आम्ही डायरेक्ट जाणार चिपळूणला। चिपळूण रत्नागिरी पासून 90 किलोमीटर आहे, आणि जाताना पण काय चांगले स्पॉट असतील ते पण तुम्हाला दाखवूनच जाईन। आणि ज्याला आम्ही भेटायला जातोय तो कोण आहे त्याची ओळख मी आता तिथे गेल्यावरच करून देईन। मुंबई गोवा महामार्गाचं काम पण चालू आहे जोरात। तसं चिपळूणला जायला 2-2.5 तास लागतात रत्नागिरीतून, पण आता काम चालू असल्यामुळे 2 तासाचे 4 तास होतात। आणि मोबाईल पण हातातून हलतोय, तुम्हाला समजलं असेल जे खड्डे वगैरे किती आहेत ते। वडापाव मागे गेला, घे तू। हवाय सुद्धा नको नको, घे घे, हे मनातून खायचे, मनात आहे, खायची इच्छा आहे तिची। अरे नको आता आलोय तर घेऊया वडापाव। आता आम्ही वडापाव आणायला परत U-टर्न मारलेला आहे इथे। फेमस आहे माझ्यासाठी नाही, सगळ्यांसाठी। नाही, तुलाच पाहिजे, आम्ही जेवण आलो। इकडे फेमस वडापाव हा फेमस आहे काय? नेहमीला सुप्रसिद्ध, रत्नागिरीला पण प्रसिद्ध। त्याच्यावरती एक ब्लॉग होईल दादा तुझा। नको, आपण फूड ब्लॉगर नाही। अरे पण ते नाही, असाच काय काय जण येतात ना वडापाव खायला इकडे, खास रत्नागिरीत इथे येतात काय रत्नागिरीतून? 2 व्हीलर बिलर घेऊन येतात पावसात। तर इथे हा एकदम फेमस आहे असं म्हणतात, हा वडापाव एकदम। आता खाऊन बघूया कसा आहे तो। काय ते? घे रे, लास्टच ठीक आहे। आपण जिमचा माणूस, जिम काही ग, डेअरी बाहेर आली आहे। डेअरी जाणार 2 महिन्यात जाणार। आता जिम चालू केली ना, मग वेळ जाणार। माझं नको, मी नाही नको। अरे घे रे, लाजू नको, घे। हे अजून घे, पोचायला अजून 2 तास आहेत, लाजू नको। मला आता वडापाव वगैरे खाऊन झालाय, आम्ही निघतो आता। काय सावंतराव, काय म्हणताय? वडापाव बिडापाव काय खाल्लाच नाही? आम्ही आता आमचं डाएट चालू आहे ना, त्याच्यामुळे आता वडापाव बिडापाव बंद। आधी जर 1 आठवडा आधी म्हणतोस ना आम्ही वडापाव काय काय देशील ते खाल्ला। आता काही आत्ताच जिम चालू आहे ना, त्याच्यामुळे थोडं
आता फक्त डाएट एवढंच आता कॉन्सन्ट्रेशन. गणपती येतात मग बॉडी बिडी करतोयस की काय? हेल्थ कॉन्शियस आले. गणपती उचलायला माणूस पाहिजे हेल्दी. पॉझिटिव्ह झालाय बॉडीच्या बाबतीत. हेल्थ कॉन्शियस आलेले आहेत. अरे एक आमचा मित्र आहे, त्याला तुला भेटायचं आहे. मग ये ना घेऊन भाव, बस काय. कारण तुझा ब्लॉग बघून तो पण तुझा फॅन झाला आहे आणि त्याला पण असं जरा मर्चंट नेव्ही बद्दलच माहिती पाहिजे ना, म्हणून तुला त्याला भेटायचं आहे. बरेच जण विचारतात मला, आपल्या गावातला पण आहेत ना, ते पण दोघे जण आहेत, ते आता 3rd इंजिनियर आहे. तुम्हाला विचारत होता आकाश भाऊ काय कसोबच्या पालखीला गेलो तेव्हा, हा हा. तेव्हा तुझंच चॅनल दाखवून मला दाखवे. त्याचे व्हिडिओ म्हणतो भारी असतात, आपल्या मराठीच पोरगा आहे. म्हटला भाऊ आहे माझा. आला की भेटेल. आता शिकवण आहे. हा. ए तुझ्या काय मैत्रिणी बघतात की नाही माझे ब्लॉग? माझ्या मैत्रिणी कधी बघ आता. हे थांबे. त्यांनी मला direct घेतलं जाय. आता जरा चांगला रोड मिळालाय, भाव पळवतो एकदम सुसाट. हे बघा इथे बाजूलाच नदी आहे आणि इथे शेती पण आहे लोकांची. हे बघा इथे वरती गाव आहे. हेवी ड्रायव्हर. हे बघा दोघे हेवी ड्रायव्हर रॉंग साइडने जात आहेत. पुढे तो रिक्षावाला आणि हा बघा इकडे एक कलाकार. वगैरे बघितलात काय? पहिला त्याच्यामध्ये एकच माझा व्हिडिओ गेला ना तेव्हा. कधी पहिल्यांदी श्रद्धा कोण तुझी? मग हा वहिनी बोलला, मग एक म्हणते नशीब म्हणते तुझी वहिनीच आहे, नाहीतर म्हणते काय माझं दिलच तुटलं असतं. काचेच आहे श्रद्धा कोण. तर हा बघा एक इथे धबधबा दिसलाय, पण भरपूर लांब आहे तो. आपण जर ट्रेनने गेलो असतो तर तो एकदम जवळ दिसला असता. आता बाय रोड जातोय त्याच्यामुळे तो जरा लांब दिसतोय. काय एकदा तो 2 व्हीलर घेऊन आलेलो इकडनं. एक 2 व्हीलर घेऊन निघालेलो मी एकटाच मावशीकडे. म्हटलं जाय ना आरामात, हेल्मेट बिल्मेट घातलेलं तरी. अरे एवढा धुरळा ना, हेल्मेट असून पण दाढी बिडी सगळीकडे माती. पोहोचल्यावर मी रात्री गेलो. तर हे बघा चिपळूण आता 25 किलोमीटर आहे. अशी आमची पॉलिसी आहे. काय पॉलिसी काय तुमची? पॉलिसी अशी आहे की बाहेर जातो ना आम्ही, हा. तेव्हा तो गाडी चालवत असताना मी झोपायचं नाही, आणि जेव्हा मी गाडी चालवत असेल तेव्हा तो झोपला तरी चालतो. असं असतं. तू हेवी ड्रायव्हर आहेस ना. पप्पाची बरी आहेस ना तू? आता 25 किलोमीटर बाकी आहे, पण आता रोड पण एकदम चांगला आहे त्याच्यामुळे मी लवकरच पोहोचू आता. तर फायनली आता आपण चिपळूणला पोहोचलोय. आता आम्ही बहादूर शेख नाक्यामध्ये आहोत आणि इथून जवळच आहे मावशीचं घर. इकडे पण हा मतलब तर इथे बघा 2 वर्षापूर्वी पूर्ण पूर आला होता चिपळूण शहरात. तेव्हा ही सगळी बाजारपेठ पाण्याच्या खाली होती. तेव्हा खूप नुकसान झालं होतं, पण आता सगळं स्थिर स्थावर झालंय परत. पोचलो रे लगेच, एवढं काय वाटलं नाही. नंतर चांगला होता ना रोड. तर हे बघा आम्ही आता पोचलोय. हा बघा भाऊ बघा इकडे वाटच बघतोय आमची. हा बघा आला बाहेर. अरे भाऊ काय काय म्हणतोस? तर हा बघा आपला भाऊ गौरीश पाटील. काय झोपलेलात की काय? नाही. अरे आता जेवलो वगैरे सगळं हे आता परत काढली होती ना. आता ये बाई. काय झोपलेला? नाही झोप कुठे लागतच नाही. हा अरे मला माहित नाही. बायकोला टाकून कसा येईल? होय बायको टाकून जाते पण त्याला. हा बायको टाकून जाते. एक वडापाव $25 त्यांचे कीटकनाशकांचे.
ते रोज आपल्याला फॉलो करायला. ते तेवढं तुला फॉलो केलं तेवढं फॉलो करा. कुठे पण टेस्टिंग करू शकता. सबस्क्राईब करा असं काही बोलत नाही. हे काय रे आता ना आता काय कशाला बोला, आता माहिती झालं आपलं काय सगळं. ए भाऊ काय मग काय म्हणतोय, चाललास आम्हाला सोडून? 2 वर्षासाठी चिपळूण आपल्याला व्लॉग बनवायचे होते, आता काय राहिलं तो सर्व. आलाच नाही. पाऊस होता मस्त, कुंभरलीगडात गेलो असतो, सगळं दाखवलं असतं, मधलं मंदिर दाखवलं असतं. जाऊ दे, मयूरला घेऊन जातो. मयूर पाऊस गेला, आता काय आता कोणाला पण घेऊन जातो, तुला काय भेटणार नाही. पाऊस गेला. बाकी कशी आली यावेळची ट्रिपची? यावेळी मस्त एकदम, बघितलंस ना सगळं. ब्लॉग बघत होतो आम्ही, ब्लॉग बघत होतो. सगळे ब्लॉग टीव्हीवरती चालू होते. डायरेक्ट एक लोईन ब्लॉग आहे की डायरेक्ट टीव्ही चालू. मजा आली ब्लॉग बघायला. मला मीच नाही, माझे मित्र बोलत होते की क्रिकेटला तू एकदा आलेलास ना घ्यायला, तेव्हा मला मित्र विचारत होते की अरे तुझा भाऊ आहे तो शिपवरती आता व्हिडिओ करतो काय, त्याचे आम्ही व्हिडिओ बघतो, त्याचे व्हिडिओ आम्हाला आवडतात, त्याला सांगून वगैरे बोलायला आम्हाला सांगितलं नाही होते त्यांनी. तर ते बघायचे असे मला आवडत तरी 10-15 मित्र मला भेटलेले की तुझा भाऊला आम्ही बघतो, त्याचे व्हिडिओ पण बघतो असे. आता हा व्हिडिओ टाकल्यावर अजून तुला फोन येते. आता फेमस मी, आता मी फेमस. बाबा नको, आमचं मी काही गाऊन मध्ये आहे गौरी, काही केलं नाही. नको, गाऊन मध्ये आहे गौरी, कॉफी बनवते. हे बघा, चिपळूणात येऊन पण इथे मेहनत करते, किती गोणी पोरगी आहे बघा. बाप करते मग कॉफी बाप करते. एवढा अजून तांब्यात घ्यायचा ना, तांब्यात नच प्यायची कॉफी. असं दे रे. 2 असं ताईने मस्त गिफ्ट केलेलं आहे. पिणार नाही तो. 2 वर्ष ब्लॅक कॉफी प्यायची नसते. लेवल इथून पर्यंत हे बघा, 2 वर्षापूर्वी इथपर्यंत पाणी होतं, आणि बघा ही गाडी इनोवा वगैरे सगळी पाण्याच्या खाली होती. ते पूर्ण चिखल झालेली. हे भाव, मयूर भाव पण आला आता आपला. हे भाव काय मग उशीर झाला, मग बोल काहीतरी. बरं आहे तू बरं आहेस ना? आम्ही किती 3 वाजता आलेलो बस. बघा भावाच्या बॅग बिग पण सर्व रेडी आहे तिथे. हे किती झालंय वेट गौरीश? 46. आणि अलाउड किती आहे? अलाउड मला 23 आणि केबिन बॅग 7 kg. म्हणजे 4 kg एक्स्ट्रा येत आहे ना? काय नाही, होऊ दे, खर्च देऊन टाक. खर्च म्हणजे 1 kg ला 1600 रुपये आहेत. जाऊ दे, काय नाही. हे भाऊ, मग अमेरिकेत कुठे थांबणार मग? फ्लोरिडा स्टेटला चाललोय मी. मायामी सिटी आहे, जिथे आपली शेवटची T20 वर्ल्ड कपची मॅच होणार होती ना, हा, फ्लोरिडामध्ये बघ, ती पावसामुळे कॅन्सल झाली. तिथे चाललोय. आणि मग राहायचं वगैरे काय तिथे? राहायचं ते विलास टाईप असे आहेत बंगलेस, हा, म्हणजे अपार्टमेंट्स वगैरे आहेत तिथे. सगळं आतमध्ये आहे. फुटबॉल आहे, ग्राउंड आहे, टर्फ आहे, जिम आहे, मेन म्हणजे आपल्याला लागणारी ते सगळं आहे ना. सर्व व्यवस्थित आहे ना? सर्व व्यवस्थित. आणि मग आता येणार, मग 2 मध्ये यायला मिळेल चान्स की? आता डायरेक्ट 1 वर्षानेच येणार मी. तेव्हा आपण वाडापली वाडाप मार. हे अपडाऊन कर ना सॅटर्डे संडे. तिकीट पाठवा, तिकीट स्पॉन्सरशिप करा. काय सॅटर्डे संडे दिवशी मला सुट्टीच आहे, मी येऊ शकतो. नाहीतर भाऊ काल कर, 1 वर्षात लग्न ठरव. मी 1 वर्ष सुट्टीमध्ये मग येईल. आपण पुढच्या वर्षी आहे. हे मावशी, काय मग गौरीश आता चाललाय, मग कसं वाटतंय? जातोय, पण आनंदही होतोय आणि दुःखही होतोय. एवढा लांब जातोय शिक्षणाला. तर हा, तेच आता चांगल्यासाठीच जातोय ना. हो. काय येईल, 2 वर्ष जातील लगेच पटकन. 2 वर्ष आपलं यायला म्हणजे मिळेल तेव्हा. 1 वर्षाने आला तर, नाहीतर नाही. येईल कधीच नाही एवढं ताप काय सारखा येतो. हो काका, काय आता चालला गौरीश, मग काय ऍडवाइस द्या काहीतरी. काय नाही उत्तर आलं. जाणं त्याला गरजेचं आहे, कारण शिक्षण खूप महत्वाचं आहे आयुष्यामध्ये. कारण काका रडू नका फक्त. आहे खूप गरजेचं आहे. कारण आम्ही जे काही आजपर्यंत एक स्वप्न बघितलेलं असतं, प्रत्येक आईवडील आपल्या मुलांसाठी शिक्षणासाठी जे स्वप्न बघतात
ते गौरीश हे पूर्ण करेल अशी मला पूर्ण खात्री आहे आणि म्हणून आमचं संपूर्ण कुटुंब माझे सर्व नातेवाईक यांनी त्याला पूर्ण सपोर्ट केलेला आहे. बस त्याने यशस्वी व्हावं, शिक्षण पूर्ण करावं अशीच आम्हाला सर्वांना आनंदाची बातमी द्यावी ही त्याला शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. टाळ्या. आता तो मावशी मावशीने घेतली. आम्ही आता जेवायला जातोय बाहेर. सावर्ड्यामध्ये हॉटेल आहे आणि रत्नागिरीमध्ये जातानाच वाटेवरती आहे, त्याच्यामुळे आम्ही जेवून वगैरे मग तिथूनच निघू, परत इथे रिटर्न नाही येणार. या टायरच्या मागे ब्लॉगर कसा पुढे मावशीनी काका श्रद्धा सोबत गेलेत वेंटो मधून आणि आम्ही आता दुसऱ्या गाडीमधून जातोय. अजून एक गौरीशचा मित्र येतोय, त्याला घेणार आणि आता आम्ही डायरेक्ट जेवायला जाणार आणि तिथून मग डायरेक्ट रत्नागिरी. तर आता आम्ही हॉटेल जवळ पोहोचलोय. काय म्हणताय हॉटेलचे मालक आपल्या? चालक युट्यूबला जाणार आहे, युट्यूबर आहे. गेला होतात का नाही याला? हो मग तिकडे काय खाणार मग आता? ते शिकलोय जेवण थोडं, फोडणीचा भात, थालीपीठ आणि मऊ भात एवढंच करणार. एवढंच खाणार आता काय बाकी काय जमतच नाही करायला. तर आता जेवण वगैरे झालंय आमचं आणि आता भावाला निरोप द्यायची वेळ झाली. पण मगाशी घाई गडबडीत भाव कुठल्या शिक्षणासाठी अमेरिकेला चाललं हे विचारायचं राहूनच गेलं. मी चाललोय मास्टर इन सप्लाय चेन मॅनेजमेंट, 2 वर्षाचा कोर्स आहे माझा तो. हा, जो कसला पण कोर्स आहे तो नीट मन लावून कर आणि आमच्या शुभेच्छा तर आहेतच तुझ्या पाठीशी. आणि भावासोबत इथे चिपळूणला फिरायचं होतं, ब्लॉग करायला. भाव कुंभारली घाट, परशुराम मंदिर वगैरे सगळं दाखवणार होता, पण काय अचानक त्याला कॉल आला, मग आता जावं तर लागणार. पण बघू आता नेक्स्ट टाइम जेव्हा येईल तेव्हा आम्ही जाऊ मग तिथे. आणि बाकी नीट जा मग आणि व्हिडिओ विसरू नको आम्हाला, व्हिडिओ कॉल वगैरे कर गेलास की. नक्की. ओके. आणि चला आम्ही आता इथून डायरेक्ट जातोय रत्नागिरीला. बाकी भेटू मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.